सांगलीतील टिंबर एरिया परिसरातील रमाई उद्यानासमोर जागेच्या वादातून बालाजी टायर्स या पंक्चर दुकानदाराचा भरदिवसा चाकूने वार करत निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे। शशिकांत उर्फ पप्पू शिवाजी धुमाळ असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन संतराम होळीकट्टी यांनी साथीदारांच्या मदतीने धुमाळ यांचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। सचिनवर मृत धुमाळ यांनी हल्ला केल्यामुळे तो देखील गंभीर जखमी झालाय, तर धुमाळ यांना वाचवण्यासाठी आलेला मुलगा तेजस हा किरकोळ जखमी झालाय। ही घटना आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। शशिकांत धुमाळ यांचे रमाई उद्यानासमोर गोकुळ नगर शेजारी बालाजी टायर्स हे पंक्चर काढण्याचं दुकान आहे। दुकानाला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याचे सासरे राहतात। सचिन होळीकट्टी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। सचिनचा धुमाळ यांच्या जागेवर डोळा होता। धुमाळ यांनी जागा विक्री करावी यासाठी तो काही दिवसांपासून प्रयत्न करत होता। बुधवारी सचिन हा धुमाळ यांच्याकडे आला। जागेच्या व्यवहाराबाबत बोलणी करूया असं म्हणाला, तेव्हा धुमाळ यांनी मी जागा देणार नाही असं सांगितलं। यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। दुपारी 2च्या सुमारास धुमाळ हे दुकाना शेजारीच असलेल्या शेडमध्ये जेवण करत होते। त्यांची पत्नी आणि मुलगा तेजस हे देखील घरात होते। तेवढा सचिन हा रिक्षातून संतोष ठोकळ याच्या बरोबर आला। त्याने धुमाळ यांना जागेच्या व्यवहारासाठी बोलावले, तेव्हा चिडलेले धुमाळ हे कोयत्यासारखे शस्त्र घेऊन बाहेर आले। त्यांनी रागात सचिनच्या डोक्यावर वार केला। तेव्हा सचिन बरोबर असलेला संतोष ठोकळ समोर आला। दोघांनी चाकूने धुमाळ यांच्या पायावर मागील बाजूला जोराने वार केला। त्यांचा मुलगा तेजस हा वाचवण्यासाठी तात्काळ पुढे आला, तेव्हा दोघांनी केलेल्या हल्ल्यात तो किरकोळ जखमी झाला। गंभीर जखमी झालेल्या धुमाळ यांना सिव्हिलमध्ये तात्काळ नेलं, परंतु अतिरक्तस्रावाने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला।